श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता घरोघरी गणरायाचे उत्साहामध्ये आगमन हे झालेलं आहे आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती गौरींच्या आगमनाची. घरोघरी गौरीच्या स्वागताची तयारीसुद्धा जोरात सुरू आहे. यावर्षी घरोघरी 10 सप्टेंबरला म्हणजेच उद्या मंगळवारी गौराईचे आगमन हे होणार आहे. ज्येष्ठ गौरी आवाहन हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवांपैकीच एक महत्त्वाचा सण आहे. गौरी म्हणजेच माता पार्वतीचा हा सण आहे. गणेश उत्सवादरम्यान हा सण उत्साहामध्ये साजरा केला जातो. या सणाची सुरुवात ज्येष्ठ गौरी आवाहनाने होते आणि त्यानंतर गौरी पूजन आणि गौरी विसर्जनाने या सणाची समाप्ती होते. 3 दिवसाचा हा सण साजरा केला जातो. यंदा मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन हे केले जाईल, तर बुधवारी 11 सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन हे केले जाईल. तसंच गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी गौरीचे विसर्जन हे केले जाईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आगमनाची संपूर्ण माहितीही देणार आहे की गौराई ही आपल्या घरामध्ये कशी आणावी, गौराई घरात आणताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या चुका करू नये आणि तसंच गौराई घरात आणताना काय म्हणावं याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा. म्हणजेच तुम्हाला गौराई ही घरामध्ये कशी आणावी याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, संपत्ती ही नांदावी, शांतता नांदावी यासाठीच ज्येष्ठ गौरीचं आगमन हे केलं जातं. आपापल्या रीतीप्रमाणे ज्येष्ठ गौरी या प्रत्येकाच्या घरी बसवल्या जातात. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, त्याचप्रमाणे संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी, संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी ज्येष्ठ गौरीचं आवाहन हे आपल्या घरी केलं जातं. गणपती बाप्पांच्या आगमनाप्रमाणेच ज्येष्ठ गौरींच्या आगमनाला सुद्धा तितकंच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि ज्येष्ठ गौरींचा हा सण 3 दिवस साजरा केला जातो. तर यामध्ये पहिल्या दिवशी ज्येष्ठ गौरीचं आगमन हे आपल्या घरी केलं जातं, तर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौरीचं पूजन हे केलं जातं आणि तिसऱ्या दिवशी गौरींचं विसर्जन हे केलं जातं. गौरी आगमनामध्ये गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशिणीसारखे स्वागत केले जाते. गौरी म्हणजेच देवी पार्वती, भगवान शिवाच्या पत्नी आणि गणेशाची आई. महाराष्ट्रात गौरीला महालक्ष्मी म्हणून सुद्धा पूजलं जातं. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरीचं आगमन हे होतं. पार्वती हे संपत्ती, सौंदर्य, मातृत्व आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या सणात त्यांना घरात आणून त्यांच्या पूजनाने घरामध्ये शुभता आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे. गौरी ही आपल्या घरी 3 दिवसांसाठी पाहुणी म्हणून येत असते. त्यामुळे माहेरवाशिणीसारखं गौराईचं थाटामाटामध्ये स्वागत हे केलं जातं आणि तिचं पूजन हे केलं जातं. तर यावर्षी 10 सप्टेंबर रोजी मंगळवारी गौराईचं आगमन हे केलं जाईल, गौराईचं आवाहन हे केलं जाईल आणि 11 सप्टेंबरला गौरीचं पूजन केलं जाईल, तर 12 सप्टेंबरला गौरीचं विसर्जन हे केलं जाईल. तर यावर्षी गौरी आवाहनाचा योग्य मुहूर्त आहे तो म्हणजेच 10 सप्टेंबरला मंगळवारी सकाळी सूर्योदयापासून तर रात्री 8:04 असेल. मंगळवारी 10 सप्टेंबरला सूर्योदयापासून तर रात्री 8:04 अनुराधा नक्षत्र आहे. त्यामुळे दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्याने आपण सूर्योदयापासून तर रात्री 8:04 कधीही महालक्ष्मीचे म्हणजेच गौरीचे आवाहन करू शकतो. मात्र रात्री 8:04 नंतर ज्येष्ठ नक्षत्र हे सुरू होत आहे. त्यामुळे गौरी आवाहने आपल्याला अनुराधा नक्षत्रामध्ये म्हणजेच सूर्योदयापासून तर रात्री 8:04 आधीच करायचं आहे. 10 सप्टेंबर रोजी मंगळवारी राहू काळ वगळता आपण गौरीचं आगमन हे करायचं आहे. तर हा राहू काळ मंगळवारी दुपारी 3 वाजेपासून सुरू होणार आहे तर दुपारी 4:30 वाजता संपणार आहे. तर हा जो काही राहू काळ आहे त्या काळामध्ये चुकूनही गौरीचं आवाहन आगमन हे आपल्या घरी करायचं नाहीये. हा काळ सोडून अनुराधा नक्षत्रावर 8 वाजेपर्यंत आपण गौरीचं आगमन हे आपल्या घरी करू शकतो. गौरी घरात येण्यापूर्वी आपलं अंगण आणि घर हे दोन्ही स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपण बाहेरूनच अंगणातूनच गौरी ही आपल्या घरामध्ये आणत असतो. तर या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक छानशी सुंदर रांगोळी ही काढायची आहे आणि त्यामध्ये लक्ष्मीची पावलं ही काढायची आहेत. गणपती आल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौराईचं आगमन हे घरामध्ये होत असतं. तर ही गौराई आपल्या घरामध्ये येण्या अगोदर आपल्याला आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता ही करून घ्यायची आहे आणि गौराई आगमनाची तयारी सुद्धा करायची आहे. या दिवशीची गौराई मंगळवारी ही येत आहे आणि मंगळवार हा देवीचा सुद्धा वार आहे. तर गौराईच्या आगमनासाठी आपल्याला संपूर्ण औक्षणाचं ताट हे तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक भाकर तुकडा हा सुद्धा घ्यायचा आहे आणि हळद, कुंकू, अक्षता, फुलं, पाणी हे सुद्धा त्या ताटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. निरांजन सुद्धा त्या ताटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि तसंच माप ओलांडण्यासाठी माप सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जे काही गौराईचे मुखवटे आहेत ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते मुखवटे एका परातीमध्ये किंवा एका मोठ्या ताटामध्ये धान्य भरून त्यावर ही मुखवटे आपल्याला ठेवायचे आहे आणि त्या मुखवट्यांवर त्या
गौराईच्या डोक्यावर ब्लाऊज पीस हे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हे मुखवटे घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जिथे कुठे तुळशी आहे तर त्या तुळशीजवळ यायचं आहे आणि प्रथम तुळशी मातेची पूजा हळद कुंकू अक्षता लावून एक फूल अर्पण करून आपल्याला पूजा करायची आहे। त्यासाठी या तुळशीजवळ सुद्धा आपल्याला एक छानशी रांगोळी काढायची आहे आणि त्या रांगोळीला सुद्धा हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि तसंच तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्यानंतर गौराईचं आगमन आपल्याला करायचं आहे। गौरीचं आगमन करण्यासाठी आपण एखाद्या माहेरवाशिणीकडनंच ही गौराई आपण आपल्या घरामध्ये आणत असतो। तुमच्या घरी जर एखादी माहेरवाशीण मुलगी असेल तर तिच्या हातून तुम्ही या गौराईचं आगमन हे करू शकतात आणि त्या जर नसतील तर घरातील इतर स्त्रियांनी सुद्धा हे गौराईचं आगमन केलं तरी सुद्धा चालेल किंवा शेजारी पाजारी ज्या काही सवाष्ण स्त्रिया असतील तर त्यांनी सुद्धा हे गौराईचं आगमन केलं तरी सुद्धा चालेल। आणि हे गौराईचं आगमन करण्यासाठी 5 ते 7 अशा सुवासिनी स्त्रिया या बोलावल्या जातात आणि त्यांच्याकडनं गौराईचं पूजन करून त्यानंतर त्या आपल्या घरामध्ये आणल्या जातात। तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही ही गौराई आपल्या घरामध्ये आणू शकतात। ज्या तुळशीची आपण पूजा केलेली आहे तर त्या तुळशीजवळ आपल्याला ज्या परातीमध्ये आपण धान्य भरून ठेवले आहे आणि त्या परातीतच जी मुखवटे आपण गौराईची ठेवलेली आहेत ती त्या परातीसह त्या तुळशीजवळ एका पाटावर ठेवायची आहेत आणि तिथे या गौराईला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून त्याचप्रमाणे जो काही भाकर तुकडा हा आपण घेतला आहे तो भाकर तुकडा आपल्याला त्या गौराईंवरून ओवाळून हा घ्यायचा आहे आणि त्यानंतर निरांजन हे त्या गौराईंना आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे। गौराईचं औक्षण हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गौराई ही आपल्याला आपल्या घरामध्ये घ्यायची आहे। गौराई आपल्याला आपल्या घरात घ्यायची आहे त्यामुळे आपल्या मुख्य उंबरठ्याला सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन हे जरूर करायचं आहे आणि त्या उंबरठ्यावर आपल्याला एक धान्याने भरलेलं मापटं हे ठेवायचं आहे। त्यानंतर गौराईचं आगमन हे करण्यासाठी तुळशीपासून आपल्याला ओल्या कुंकवाची लक्ष्मीची पावलं ही आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये उमटवून घ्यायची आहेत। म्हणजे तुळशीपासून तर आपण ज्या ठिकाणी गौराई ही स्थापन करणार आहोत तर त्या तिथपर्यंत आपल्याला ओल्या कुंकवाची ही लक्ष्मीची पावले ही ठसे उमटवायची आहेत आणि त्यानंतर एखाद्या सुवासिनी स्त्रीने ही गौराई आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि हे मापट जे आपण मुख्य उंबरठ्यावर ठेवलं आहे ते ओलांडायचं आहे आणि घरामध्ये सर्वात प्रथम उजवा पाय टाकून घरामध्ये प्रवेश करायचा आहे। त्यानंतर घरातील इतर सदस्यांनी इतर स्त्रियांनी घंटानाद करत किंवा ताट चमचा वाजवत गौराईचा जयघोष करत गौराई ही घरामध्ये घ्यायची आहे। गौराई ही शांततेने किंवा मुक्याने आपल्याला आपल्या घरामध्ये घ्यायची नाहीये तर ती वाजत गाजत थाटामाटात आपल्याला आपल्या घरामध्ये घ्यायची आहे। गौराई ही घरामध्ये घेतल्यानंतर ती आपण जिथे स्थापन करणार आहोत तिथे नेऊन ती आपल्याला ठेवायची नाहीये तर आपलं संपूर्ण घर हे त्या गौराईला दाखवायचं आहे। आपलं देवघर आपलं किचन किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवत असू ते ठिकाण असं संपूर्ण घर आपल्याला गौराईला दाखवायचं आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपण गौराई स्थापन करणार असू त्या ठिकाणी त्या आणून आपल्याला ठेवायच्या आहेत। आणि ही गौराई घरामध्ये आणताना ओल्या कुंकवाचे लक्ष्मीची पावलेचे ठसे उमटवणारी स्त्री आणि जी स्त्रीने मुखवटे गौराईचे मुखवटे आपल्या हातामध्ये घेतलेले आहे अशा या दोन्ही स्त्रियांमध्ये एक संवाद साधला जात असतो आणि हा संवाद साधला जात असताना जी लक्ष्मीची पावलं ही उमटवत आहेत तर त्या स्त्रीने विचारायचं असतं कोण येत आहे आणि जी स्त्री मुखवटे घेऊन येत आहे तर तिने सांगायचं असतं की म्हणायचं असतं की आल्या आल्या गौरी आणि जी पावले उमटवणारी स्त्री आहे तर तिने विचारायचं असतं कशाच्या पायी आणि जी मुखवटे घेऊन येणारी स्त्री असते तर तिने सांगायचं असतं गायगुरांच्या पायी। त्यानंतर आल्याल्या गौरी कुणाच्या पायी लक्ष्मीच्या पायी आल्याल्या गौरी कुणाच्या पायी धनधान्याच्या पायी आल्याल्या गौरी कुणाच्या पायी। त्यानंतर गौरी घेतलेल्या स्त्रीने सांगायचं आहे आयु आरोग्याच्या पायी आल्याल्या गौरी कुणाच्या पायी सुख समृद्धीच्या पायी आल्याल्या गौरी कुणाच्या पायी हळदी कुंकवाच्या पायी आल्याल्या गौरी कुणाच्या पायी पाऊस पाण्याच्या पायी आल्याल्या गौरी कुणाच्या पायी लेकरबाळांच्या पायी आल्याल्या गौरी कुणाच्या पायी सोन्या चांदीच्या पायी। तर असा आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळेस एकदा म्हणायचं आहे। तर असा हा संवाद दोन्ही स्त्रियांमध्ये गौराईला आपण संपूर्ण घर दाखवेपर्यंत आपलं संपूर्ण घर फिरून आणेपर्यंत हा संवाद सुरू ठेवायचा आहे आणि हा असा संवाद करतच आपल्याला गौराई हे आपल्या घरामध्ये घ्यायची आहे। त्यानंतर आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पा हा स्थापन केलेले आहे त्या ठिकाणी या गौराई आपल्याला आणायच्या आहेत आणि गणपती बाप्पांच्या दोन्ही साईडला एक एक ताट ठेवून त्यामध्ये धान्य हे ठेवायचं आहे आणि त्या धान्यावर आपल्याला ही मुखवटे ठेवायचे आहेत। गौराईला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं त्यामुळे ही मुखवटे आपल्याला तशीच खाली न ठेवता ती ताटामध्ये ठेवून त्यामध्ये धान्य ठेवून त्यावरच ही ठेवायची आहे। त्यानंतर या ठिकाणी गौराई ठेवल्यानंतर सुद्धा हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून गौराईची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर गौराईची खणा नारळाने ओटी भरून घ्यायची आहे। त्यानंतर गौराईसमोर 5 प्रकारचं धान्य हे आपल्याला ठेवायचं आहे पण यामध्ये कोणत्याही डाळीचा समावेश आपल्याला करायचा नाहीये आणि हे धान्य ठेवताना अख्खं धान्य हे आपल्याला ठेवायचं आहे। आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही भासू नये याकरताच गौराईसमोर ही 5 प्रकारची धान्य आपल्याला ठेवायची आहेत आणि त्यांची सुद्धा हळद कुंकू अक्षता आणि फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गौराईची आरती ही करायची आहे आणि गौराईला नैवेद्य हा दाखवायचा आहे
आणि तसंच ज्या काही स्त्रिया या गौराईच्या आगमनासाठी आपण बोलवले आहेत त्यांचीसुद्धा हळद कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यांनासुद्धा प्रसाद हा वाटायचा आहे। तर या दिवशी गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य हा दाखवला जातो, तर तोच नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे। पहिल्या दिवशी गौराई ही भाजी भाकरी खाऊन अगदी साधेपणाने राहत असते। पहिल्या दिवशी दिवसभर भाजी भाकरीचा नैवेद्य हा आपल्याला गौराई समोरच राहू द्यायचा आहे। काही ठिकाणी गौराईच्या केवळ मुखवट्यांची पूजा केली जाते, तर काही ठिकाणी गौराईच्या उभ्या मूर्त्या या पूजल्या जातात, तर काही ठिकाणी गौराईच्या बसलेल्या मूर्तींचे पूजन हे केले जातं। तर थोड्याफार प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत ही असते। तर आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे ज्याप्रमाणे तुमच्याकडे गौराईचं पूजन हे केलं जात असेल तर त्याप्रमाणे तुम्ही गौराईचं पूजन हे करायचं आहे। काही ठिकाणी तिरड्याच्या पाना फुलांची गौराई बनवून त्यांची पूजा केली जाते, तर काही ठिकाणी 5 मडक्यांच्या उतरंडी बनवून त्यावर मुखवटे ठेवून त्यांना साडी चोळी नेसवून त्यांची पूजा केली जाते। तर काही ठिकाणी सुपामध्ये धान्य ठेवून त्यावर गौराईचे मुखवटे ठेवून त्यांची पूजा केली जाते। तर याप्रमाणे आपापल्या रीतीप्रमाणे जो तो गौराईंची पूजन हे करत असतो। आपापल्या भागाप्रमाणे गौराईंचं पूजन हे प्रत्येकाच्याकडे केलं जातं। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौराईंचं आगमन हे कसं करावं, पहिल्या दिवशी गौराईचं आवाहन हे कसं करावं, गौराई ही घरामध्ये कशी आणावी, गौराई घेताना आपल्याला काय म्हणायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही दिली आहे। त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जशी गौराई ही तुमच्या घरामध्ये आणली जात असेल त्या परंपरेनुसार त्या रीतीनुसार गौराई ही तुमच्या घरी आणायची आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।